श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभूपति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि ज्ञानेंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तंत्रामधील वाम मार्ग आणि दक्षिण मार्गाचा मी फरक आणि साम्य सांगेन. तर आज ही व्हिडिओ त्यासाठीच. तंत्रात कलियुगाच्या अगोदर वाम मार्गच चालायचे. त्यामुळे आजही जेव्हा तंत्र इतर लोक बघतात किंवा त्यांच्या डोक्यात जेव्हा तंत्र येतं तेव्हा हे वाम मार्गाचेच मार्ग त्यांना दिसतात. त्यामुळे आज तंत्राला घाबरणारे, तंत्रावर विश्वास न ठेवणारे व तंत्रावरती विश्वास ठेवणारे असे तीन गट आपल्याला सामने येतात. जे तंत्रावरती विश्वास ठेवतात ते नेहमी वाम मार्गालाच जातात, योग्य त्या गुरुचा मार्गदर्शन नसल्यामुळे. पण जे लोक तंत्रावर विश्वास नाही ठेवत ते लोक तंत्राचा सहारा घेत नाही, त्यामुळे नुकसान होतं. नुकसान हे होतं की जी कार्य आपण सोप्या पद्धतीने करू शकतो तंत्राच्या मार्गाने, त्या कार्यासाठी विलंब होतो, उशीर लागतो. आणि जे लोक वाम मार्गामुळे तंत्रात येत नाही असेही लोक आहेत काही, तर त्यांच्यासाठी नवनाथांनी दक्षिण मार्ग काढला. आता वाम मार्ग आणि दक्षिण मार्ग काय आहे हे समजावतो. वाम मार्ग आणि दक्षिण मार्ग अर्थात लेफ्ट हँड प्रोसेस आणि राईट हँड प्रोसेस. तर काय आहे तर साधारण याच्या नावावरून समजलं असेल की लेफ्ट हँड प्रोसेस म्हणजे वाम मार्ग मध्ये आपण दोन्ही हातांचा वापर करतो. जसं की आपण मंत्र जपाला आपण लेफ्ट हँडनी माळ जपून राईट हँडनी आहुती देतो. या वाम मार्गात पंचमकार जपले जातात. हे पंचमकार कोणते तर मुद्रा, मैथुन, मांस, मछली आणि मदिरा हे 5 मकार जपले जातात, जे साधारण गृहस्थाला शक्य नाही आहे. म्हणजे हल्ली नॉनव्हेज खाल्लं जातं, मदिरा पण केलं जातो, मैथुनही केलं जातं, पण मुद्रा जमत नाही. आणि ह्या 5ही मकाराला जपणं खूप गरजेचं आहे. पण वाम पद्धती ही गृहस्थांसाठी आहेच नाही, कारण की वाम पद्धतीमध्ये बळीही दिला जातो, मांस जो आपण बोलतो. आणि तो मांस काय असा नसतं, काही काही नरबळी दिली जाते किंवा इतरही गोष्टी केल्या जातात. तर हा जो मार्ग आहे हा थोडासा अनुचित मार्ग आहे आपल्या साध्या लोकांसाठी, जे लोकांना आणि मुळात तंत्रांची उत्पत्तीच साध्या लोकांच्या कल्याणासाठी केलेली आहे. तर ह्या तंत्रामुळे साध्या लोकांचा फायदा होतच नाही आहे. जे लोक तांत्रिक आहेत, अवघड आहेत, अघोरी आहेत, ते लोक ह्याचा फायदा करून घेत आहेत. पण नंतर असं समजलं की कलियुग सुरुवात होते आणि ही अघोरी कृत्य करणारी लोक ही नेहमी जास्त करून तर लोकांचं वाईटच करत आहेत. त्यामुळे अजूनही तंत्रामध्ये लोकांना असा गैरसमज आहे की तंत्राचा उपयोग फक्त लोकांचा वाईट करण्यासाठी केला जातो, जसं की करणेवादा, छेडा इत्यादी. परंतु या व्यतिरिक्त नाथांनी जो तंत्र निर्माण केला, शाबर तंत्र, त्या तंत्रामध्ये लोकांचं कल्याणासाठी अनेक मंत्र आहेत. प्रत्येक नाथांनी स्वतंत्रपणे करोडो मंत्र लिहिले. सर्व शाबर मंत्र आहेत व त्या सरळ सोप्या भाषेत आहेत. त्यामुळे हे मंत्र जनमानसांच्या कल्याणासाठी उपयोगी ठरले. त्यात भर म्हणून हे सर्व मंत्र दक्षिण मार्गातले आहेत. तर दक्षिण मार्ग म्हणजे काय तर दक्षिण मार्ग म्हणजे सात्विक मार्ग. सात्विक मार्ग म्हणजे ज्यात हे पंचमकार जपायची काही गरज नसते. आता शाबर मंत्रांमध्ये देखील शाबर मंत्रांमध्ये अनेक मंत्र असे आहेत जे मशान जागवतात, मशानी क्रिया करतात, स्मशान जागवतात. पण ह्यातल्या एकाही क्रियेमध्ये कधी दारू किंवा मांस किंवा अशी कुठली गोष्ट वापरण्यात येत नाही.
सहसा म्हणजे जे उच्च कोटीचे साधनं आहेत, म्हणजे वीर साधनं आली किंवा कुठली चांडाळणी पिसाचणी साधनं आली, त्या शक्तीला हे नैवेद्य द्यावे लागतं. परंतु ज्या शांतिक्रिया आहेत, म्हणजे वशीकरण आलं, मोहिनी आलं किंवा शांतिकर्म आलं, रक्षणकर्म आलं, त्यात ह्या गोष्टींचा उपयोग होत नाही. तर हा तर बेसिक फरक झाला की दक्षिण कर्म हा सात्विक मार्गातून जातो आणि वामपंथीय तामसिक मार्गातून जातात. आता ह्यात साम्य असं आहे की जर गुरु श्रेष्ठ असतील, गुरूंचे विचार श्रेष्ठ असेल, गुरूंची त्यांच्या शिष्यावरती शिकवण श्रेष्ठ असेल, तर दोन्ही कर्म म्हणजे वाम पद्धती आणि दक्षिण पद्धतीमधले कर्म हे नेहमी सत्कर्माकडे जातात. मग तुम्ही कोणताही मार्ग पत्करा. आता मी कित्येकदा असंही लोकांना सांगताना ऐकतो की नवनाथांपैकी कानिफनाथ वाममार्गी होते, हे कपाली होते असं बोललं जातं. निसंशय ते कपाली होते, परंतु कानिफ बाबा कधीच वामपंथीय नव्हते. वामपंथीय म्हणजे पंचमकार जपणारे, जे मदिरा पितात, जे मांस भक्षण करतात, जे मुद्रा करतात, जे मैथून करतात, असे कानिफ बाबा कधीच नव्हते. आजवर कानिफ बाबांबद्दल अशा गोष्टी मी ऐकल्या आहेत व वाचल्या देखील आहेत. त्यामुळे हा जो भ्रम आहे की कानिफ बाबा नाथपंथातले कपाली होते व इतर गोष्टी, ह्या गोष्टी सर्व उपभोगायचे, तर असं नाही आहे. नाथपंथ हा मुळात दक्षिण मार्गी पंथ आहे आणि ह्यात कोणत्याही प्रकारचा बळी दिला जात नाही, कोणत्याही प्रकारची मदिरा यात उपयोगी होत नाही. आजकाल मी बघतो की कुठल्या नाथ योगींसाठी आपण बोलावं नाही असं, पण नाथपंथी योगी हे व्यसनाधी असतात, व्यसन करतात, मदिरापान करतात, धूम्रपान करतात. परंतु नाथांमध्ये जे पहिले नाथ होते, बडेबाबा सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ यांनी गोरक्षनाथांना शिकवण दिली आणि त्या शिकवणीच्या जोरावरतीच आज नाथ संप्रदाय उभा आहे. आजही या नाथ संप्रदायात अनेक तपस्वी योगी असे आहेत जे परमेश्वराचं साक्षात दर्शन घेत आहेत व त्यांच्या शिष्यांना देखील साक्षात दर्शन घडवत आहेत. ते सहसा आपल्या जीवनात दिसत नाहीत, आपल्याला व्यक्त होत नाहीत, पण असे योगी अजून पण ह्या संप्रदायात आहेत. नाथ महाराजांची उत्तम शिकवण जर तुम्ही बघायची असेल तर मी तुम्हाला सांगेन की नाथ संहिता, श्री गोरखनाथ संहिता नावाचा एक ग्रंथ आहे, ठीक आहे, जो मी आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो आहे. हा ग्रंथ तुम्ही वाचा. याची ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे मी, फक्त तुम्हाला एक मार्गदर्शन भेटेल की गोरक्षनाथांनी गौरखबाणीमध्ये त्यांच्या गुरूंकडून आलेली जी शिकवण आहे व त्यांचा अनुभव आहे, या गोष्टीचा मिश्रण करून त्यांनी काही नियमावली सांगितली आहे. ती नियमावली ह्या ग्रंथात आहे. भोलेबाबांचा नैवेद्य म्हणून दिली जाणारी भांग देखील हितकारी नाही आहे असं गोरक्षनाथ सांगतात. त्यामुळे भांग घेणं देखील नाथ संप्रदायात चूक मानलं जातं. असो तर वाम आणि दक्षिण हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत व नाथ संप्रदाय पूर्णपणे दक्षिण मार्गांवरती अवलंबून आहे. नाथ संप्रदायात कोणत्याही प्रकारचा वाम मार्ग स्वीकारत केला जात नाही. यात फक्त राईट हँड प्रोसेस जपली जाते. नाथ संप्रदाय हा नेहमीच वाम मार्गाच्या विरोधात उभा होता, कारण की नाथ संप्रदाय हा प्रेम शिकवतो, बलिदान नाही. बलिदान करावं आणि बळी घ्यावा तर फक्त काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, संशय, चिंता या 8 विकारांचा, आणि आहुती द्यावी तर या 8 विकारांचीच. आणि अशा या उच्च विचारांच्या संप्रदायात असे कर्म नेहमी विरोधले जातात. तर आत्तापर्यंत दक्षिण मार्ग आणि वाम मार्ग ह्याचा तुम्हाला फरक जाणवलाच असेल आणि समजला देखील असेल. तर
हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. लाख निरंजन आदेश.